बातमी आहे हिंगोलीवरून। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन झालं होतं। याची बातमी प्रसारित केल्यानं उपविभागीय अधिकारी यांनी पत्रकारांवरच गुन्हा दाखल केला होता। त्या अनुषंगानं पत्रकार यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं। त्यानंतर मंत्रालय उपसचिव यांनी लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। उपविभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून आता हालचालींना सुरुवात झाली असून पत्रकारांनी आणि नागरिकांनी हिंगोलीच्या उपविभागीय अधिकारी यांच्यावर आरोप केल्यानंतर सत्य काय ते समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्कार, मी पत्रकार महादेव हरण। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन वाळूचं झालेलं आहे। त्याची बातमी मी नागरिकांच्या प्रतिक्रियासह व अँगल कॅमेऱ्याच्या फोटोसह पुराव्यासह मी घेतली होती आणि प्रसारित केली। त्यानंतर माननीय SDM साहेब यांनी त्या बातमीची दखल घेऊन कारवायासुद्धा केलेल्या आहेत आणि कारवाया झाल्याच्या नंतर 5 ते 6 दिवसानं माझ्यावर जे आहे ते खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि खोटा गुन्हा वापस घेण्यासाठी आज आम्ही मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी उपोषण जे आहे ते चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला व पत्रकारांना नागरिकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानाहून आंदोलन आमचं हे मागे घेणार नाही। तात्काळ शासनाने उपविभागीय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करून पुढील जे निर्णय आहे ते घेण्यात यावा एवढीच आमची मागणी। आज दिनांक 27/5/2025 रोजी मुंबई आझाद मैदान येथे हिंगोली जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात पूर्णा पात्रातील नदीतील वाळू उपसा व अवैध माती व मुरुम उत्खननाच्या विरोधात साहेबांनी जो केलेला भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधात आम्ही मुंबईच्या आझाद मैदानमध्ये आमरण उपोषणासाठी बसलेलो आहेत। आमची मागणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली आणि माननीय SP साहेब हिंगोली यांनी दखल घेतली नाही, म्हणून आम्हाला हे आज पुढचं पाऊल उचलावं लागलं। माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आम्ही आता निवेदन दिलं आहे आणि आज आमच्या उपोषणाला सुरुवात झाली। नमस्कार, मी बालाजी देशमुख। दिनांक 27/5/2025 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही उपविभागीय अधिकारी हिंगोली यांच्या विरोधामध्ये त्यांनी केलेले अनियमितता तसेच त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेला भ्रष्टाचार याबाबत माननीय श्री मंत्रालय महसूल यांना लेखी पुरावे सादर केलेले आहेत। त्या लेखी पुराव्याच्या अनुषंगाने माननीय श्री अपर सचिव महसूल विभाग यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेले आहे की तुम्ही दिलेले पुराव्याची निपक्षपाती चौकशी करून 15 दिवसामध्ये सुस्पष्ट अहवाल या कार्यालयास विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सादर होणार आहे व 15 दिवसामध्ये सुस्पष्ट अहवाल सादर करून आम्ही संबंधित अधिकाऱ्यावर प्रांत अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करू असे आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे। त्या अनुषंगाने आम्हाला 15 दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मुंबई येथील मंत्रालयावर उड्या मारून सर्व आंदोलनकर्ते आत्मदहन करणार असल्याबाबत संबंधित अपर सचिव यांना आम्ही तोंडी त्या पद्धतीने माहिती दिलेली आहे। परंतु आमच्या मागण्या जर 15 दिवसामध्ये मान्य नाही झाल्या आणि सुस्पष्ट अहवाल सादर न झाल्यास आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।